हेलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं टेस्टी मोमेंट्समध्ये आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये सुद्धा। सकाळच्या शाळेचा आज तिसरा दिवस आणि पहाटे 5:30ची ही वेळ आहे। सकाळी उठल्या मी पहिल्यांदा दूध गरम करायला ठेवलं, त्याच्यानंतर फ्रेश झाली, चेहऱ्यावरून पाणी वगैरे घेतलं। काहीही म्हणा, मला जो सकाळच्या शाळेला उत्साह वाटतो ना, तो दुपारच्या शाळेला तेवढा वाटत नाही। पहाटे उठल्यानंतर एक वेगळीच एनर्जी माणसामध्ये येते। चेहऱ्यावरून पाणी घेतल्यानंतर, चूड भरल्यानंतर पहिलं काम म्हणजे माझं ग्लास ते 1.5 ग्लास पाणी पिणं, नॉर्मल वॉटर। पहिल्यांदा मी ना कोमट पाणी करून पित होते, परंतु आता तेही बंद केलं। दूध सुद्धा इकडे गरम झालेलं आहे, ब्रशही करून घेतलेला आहे आणि कॉफी संपलेली होती, तर आज नुसतं दूध घ्यायचा विचार केला, कारण आज होता गुरुवारचा दिवस आणि गुरुवारी माझा असतो उपवास। तर कालचे काही द्राक्ष उरलेले होते ते तोडून घेतले आणि आपल्याला माहित आहे की आजकाल फ्रूट्समध्ये सुद्धा खूप पेस्टिसाइड जे असतात ते यूज केलेले असतात। त्याच्यामुळे मी काय करते, पाणी टाकते, त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि चोडून छान 2 ते 3 पाण्याने कोणते फ्रूट्स असो ते मी वॉश करून घेते। द्राक्ष पाण्यामध्ये 2-3 पाण्याने धुतल्यानंतर पाण्यामध्ये घालून घेतले। त्याच्यानंतर सुरईमधलं थंडगार पाणी बॉटलमध्ये भरलं। मी सुद्धा बरेचदा फ्रीजमधलं थंडगार पाणी अवॉइड करते, कारण त्याचे जे साईड इफेक्ट असतात ना, ते लॉंग टर्म असतात। म्हणून मी मडक्यातलंच पाणी यूज करते। रात्रभर माठातलं पाणी छान थंडगार येऊन जातं आणि त्याच्यानंतर दूध घेतलं आणि शाळेसाठी मी तयार झाली। मस्त वरून सनकोट घालून घेतला, कारण बाहेर ऊन आणि पोल्युशन एवढं आहे। त्याच्यामुळे रेडी होताना मी ड्रेस जरी घातला ना, तरी आजकाल त्याच्यावरून सनकोट घालून जात आहे। आणि माझी तयारी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा। त्याच्यानंतर 12:30ला आली मी शाळेमधून। आल्या बघितलं तर पूर्ण झाडं अशी थोडीशी सुकलेली होती, त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता झालेली होती। आणि शाळेमधून आणले होते मी पुदिन्याचे रोपं, तर ज्या कुंड्या रिकाम्या होत्या, जिथं काहीच नव्हतं तिथं असं मी टोचून दिलं ते पुदिन्याची झाडं। आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी घालायला सुरुवात केली, कारण उन्हाळा असल्यामुळे रोज पाणी घालावं लागत आहे। चेंज करण्या अगोदर त्यांना मी पाणी दिलं। आणि आज होता माझा गुरुवार आणि प्रचंड भूक लागलेली होती, तर उपवासासाठी काय बनवावं, तर आजकाल साबुदाणा सुद्धा मी अवॉइड करत आहे, तर मस्त भगरीचा भात बनवायचा आहे असं ठरवलं। त्याच्यासाठी भगर घेतली अर्धा वाटी, व्यवस्थित त्याला निवडून घेतलं आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। वॉटरमेलनसुद्धा होता फ्रीजमध्ये ठेवलेलं, ते सुद्धा बाहेर काढून घेतलं, कारण खूप थंडगार आलेलं होतं। थोडंसं त्याला जर जे नॉर्मल टेम्परेचरवर झालं की त्याला मग कट करून मी खाता येईल म्हणून या हिशोबाने काढून ठेवलं। एक बटाटा घेतला, छान धुवून सालासकट त्याचे बारीक पातळ काप करून घेतले। कढईमध्ये थोडंसं फल्लीचं तेल घातलं, तेल चांगलं गरम झालं तर जिरा आणि मिरच्या घालून तडका दिला। त्याच्यानंतर बारीक कट करून ठेवलेले बटाटे घातले। नॉर्मल काही न घालता भगरीचा भात छान लागतो, याच्यात नाही दाण्याचा कूट लागत किंवा नाही टमाटर वगैरे, असा एकदा बनवून बघा। बटाट्याचे काप थोडेसे सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये भगर धुतलेली ॲड केली आणि त्याच्यानंतर पाणी घातलं, म्हणजे शिजेल इतपत जेवढं शिजण्यासाठी आवश्यक आहे। त्याच्यानंतर 1 ते 1.5 चम्मच मोठ्या चमच्याने छान फ्रेश दही ॲड केलं आणि चवीनुसार वरून मीठ घातलं आणि गॅसची फ्लेम मीडियम करून त्याच्यावर झाकणी ठेवून ते छान उकळायसाठी आणि भात बनायसाठी ठेवून दिलं। आणि तोपर्यंत मी ताक बनवायला घेतलं। उरलेल्या दह्यामध्ये काळा मीठ आणि जिरा पावडर घातलं आणि छान पहिल्यांदा एकजीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर सुरईतलं थंडगार पाणी घालून मस्त छान पातळ असं ताक बनवून तयार केलं, कारण उन्हाळ्याचं माझं रुटीनच आहे रोज आल्यानंतर ताक पिणं। तर बघू शकता इथे ताकसुद्धा मी तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता भगरसुद्धा माझी बनून शिजून रेडी आहे। मस्त अशी चविष्ट भगर बनून तयार आहे। त्याच्यानंतर गरमागरम प्लेटमध्ये भगर घेतली, मस्त ताकाचा ग्लास घेतला आणि बढिया आजचा ब्रेकफास्ट केला उपवास स्पेशल। माझे व्लॉग्स जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे, नक्की सबस्क्राईब करा। चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याच्यानंतर मस्त एक झोप घेतली आणि 3 वाजता बनवला गरमागरम बिना साखरेचा चहा। आजचा दिवस असा मजेत गेला। नवीन व्लॉगसाठी पुन्हा कमेंट करा आणि पुन्हा भेटू नवीन व्लॉगसोबत। बाय एव्हरीवन।